आयुष्यात एकदा तरी जन्माला आल्यावरती पहिली भाकरी खातो ना, ती भाकरी सुद्धा या राजाची देण आहे. आणि मरताना जे सुखानं मरतो ना, ते मरणं सुद्धा या राजाचं देण आहे. जर हा राजा नसता तर आज बुडक्या डोक्यांनी आपल्याला हिंदुस्थानामध्ये माना खाली घालून बसावं लागलं असतं. आज माय माऊलींच्या डोक्यावरचा पदर शाबूत आहे आणि आमच्या वारकऱ्यांच्या डोक्यावरची गांधी टोपी शाबूत आहे. याचं कारण फक्त छत्रपती संभाजी महाराज आहे. हा संभाजी राजा तुम्हाला आम्हाला समजलं पाहिजे. मी फार लांबचं सांगत नाही. आपल्या इथं एक शहर होतं औरंगाबाद नावाचं, त्याचं नामांतर केलं आणि त्याचं छत्रपती संभाजीनगर केलं. तुमची माझी प्रत्येकाची मागणी होती की त्या शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर असावं. संभाजी राजांच्या महाराष्ट्रात संभाजी राजांच्या नावाला विरोध झाला. कोणीतरी उठलं संभाजी राजांच्या नावाच्या विरोधात याचिका दिली आणि सांगितलं की या शहराचं नाव औरंगाबादच असावं. आमचं रक्त थंड पडलं. शून्य माणसे झालो आपण. आपल्याला आपल्या राजाबद्दल सुद्धा अभिमान बाळगता आला नाही. अहो, ज्या माणसानं डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत चामडी सोलून घेतलीत, ज्या माणसाचा मांसाचा लगदा कुत्र्या गिधाडांना खायला घातला, त्या संभाजी राजानं कधी स्वाभिमान विकला नाही. त्या राजाचं रक्त म्हणतो आपण. ती माणसं आपण स्वाभिमान विकून बसलो. महाराष्ट्र शासनाने एक GR घेतला की कोणाचं काय मत आहे, त्या शहराचं नाव काय असावं. साहेब, औरंगाबाद नावासाठी महाराष्ट्रातनं 1,00,000 मतदान आलं आणि संभाजीनगर नावासाठी महाराष्ट्रातनं फक्त 40,000 मतदान आलं. संभाजी महाराजांच्या महाराष्ट्रात संभाजी राजांच्या नावाला विरोध व्हावा याच्यापेक्षा मोठं दुर्दैव काय आहे. आमचं एवढंच, शंभूराजे आले की डॉल्बी डीजेवरती नाचायचं, भोजनाची व्यवस्था केली की जेवण करायचं, झाला शंभूराजांचा इतिहास संपला. पण नाही, या माणसानं स्वतःचं बलिदान कशासाठी दिलंय हे समजून घेतलं पाहिजे. त्या दिवशी शंभूराजे खऱ्या अर्थानं जयंती साजरी झाली. नाव बदललं संभाजी महाराजांचं, आता छत्रपती संभाजीनगर केलं. माझं प्रत्येक तरुणाला सांगणं आहे, मी पहिल्यांदा सांगतो, तुम्हाला वाटत असेल थोडं राजकीय बोलतोय, पहिल्यांदा कबूल करतो, मी कुठल्याही राजकीय पक्षाचा वक्ता नाही, मी कुठल्याही राजकीय पक्षाचा नेता नाही. माझा पक्ष एकच आहे, माझा पक्ष एकच आहे, तो म्हणजे स्वराज्य. आणि माझे मालक एकच आहे, ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. त्यामुळे जिसका गुरु बलवान होता है उसका चेला पहलवान होता है. कुणापुढे झुकायची गरज नाही. शहराचं नाव बदललं, संभाजीनगर केलं. पोरांनो, एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा. पोरांनो, मारलं ज्यांनी संभाजी महाराजांना, मारलं ज्यांनी संभाजी महाराजांना, करून अत्याचाराचा कहर त्याच औरंग्याच्या नावानं वसवलं होतं. एवढं मोठं शहर. अरे सळसळू द्या रक्त तुमचं, सळसळू द्या रक्त तुमचं. दाखवा पुन्हा एकदा जिगर आणि छातीत ठोकून सांगा, औरंगाबाद नाही तर छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर. हे सांगण्याची जिगर आहे ना, ही जिगर आपल्यामध्ये संभाजी महाराजांनी निर्माण केली. 14 मेला पुरंदरावरती एका शिवपुत्राचा जन्म झाला. एक खेर बाहेर पळत आला. आऊसाहेबांना म्हणला, आऊसाहेब, आऊसाहेब, ढोल ताशे वाजवा आऊसाहेब. अहो काय झालं आऊसाहेब, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये शिवाजी महाराजांना पुत्र जन्माला झाला, नाव काय ठेवायचं? विचारती झाली लोक, या बारक्या बाळाचं नाव काय ठेवायचं, नामांतर काय करायचं? सरदेशी पुढे झाल्यास जिजाऊ, आणि जिजाऊ म्हणाल्या, या शिवाजी महाराजांच्या पुत्राचं नाव ठेवायचं संभाजी. संभाजी म्हणजे कोण? तर संभाजी म्हणजे शिवाजी महाराजांचे थोरले भाऊ. त्यांना अपघातानं मारण्यात आलं, त्यांचं नाव आपण शिवाजी महाराजांच्या मुलाला द्यायचं, नाव ठेवण्यात आलं संभाजी. आणि तशा कडाडला आजपासून या हिंदुस्थानाच्या मातीत एका युवराजाचं आगमन झालं. तो युवराज, ज्या युवराजानं औरंगजेबाला या मातीत गाडलं, तो संभाजी राजा. इथला बालमनावरती संभाजीराजांकडे बघितल्यावरती चेहरेपट्टी एवढी सुंदर होती की माय माऊलीला त्या संभाजी राजाला खांद्यावरती घ्यायला, संभाजी महाराजाला हातामध्ये घ्यायला आवडत होतं. पण नियतीला काही औरच मान्य होतं. संभाजीराजांचं वय 2 वर्ष झालं. 1.5 ते 2 वर्षाच्या असताना संभाजी महाराजांच्या मातोश्रींचं निधन झालं. शिवाजी महाराजांच्या आवडत्या पत्नी सईबाई साहेब यांचं निधन झालं. आणि अफजल खान 40,000चा सैनिक घेऊन आला. सईबाई साहेबांचं निधन झालं. शिवाजी महाराज सोबत उभारलेत. सोबत 2 वर्षाचा पोरगा संभाजी महाराज आहे. काय वाटलं असेल एका बापाला, शिवाजी महाराजाला? रडत बसावं, बायको गेली.
अफजल खान 40,000चं सैनिक घेऊन आलाय. शिवाजी महाराज घोड्यावरती बसले कृष्णा नावाच्या. आपल्या बायकोला शेवटचं बघितलं, आपल्या पोरला शेवटचं बघितलं आणि शिवाजी महाराज या अफजल खानाचा बंदोबस्त करण्यासाठी प्रतापगडावरती गेले. ताईनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा संसार नाही केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्याचा संसार केला. म्हणून तुमचा आणि माझा संसार फुललाय याचं कारण छत्रपती शिवाजी महाराज आहेत.